आजची रेसिपी आहे ज्यांना जेवण करायचा कंटाळा येतो ना त्यांच्यासाठी। तर ही कोळंबी बिर्याणी किंवा तुम्ही कोळंबी भात बोलू शकता। तर अशी झटपट छान चविष्ट बनणारी रेसिपी चला पाहूया। एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये तुम्ही तेल घ्या। त्यानंतर वर दिलेले हे अख्खे मसाले घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 बटाटे इथे मी छोटे घेतले आहेत, ते आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे जो टेक्स्चर आहे तो खूप छान येतो। त्यानंतर कांदा आणि 1 मिरची हे आता आपल्याला हाय फ्लेमवर छान असं गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बरं का। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर हे टाकून आपल्याला घ्यायचं आहे। थोडंसं मिक्स करून घ्या। 1 ते 2 मिनिटांकरता हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लाल तिखट मसाला, हळद, मीठ, हिंग अगदी रेग्युलर मसाले बरं का। त्यानंतर बिर्याणी मसाला। आता हे सर्व साहित्य टाकून झाले ना की आपल्याला हे व्यवस्थित 1 मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटोची प्युरी, त्यानंतर इथे मी दही घेतलं आहे। आता इथे मी कोळंबी साफ केली होती ती ॲड केली आहे। सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कष्टच नको आहेत ना आपल्याला, मग काय झाकण द्यायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे। अशा तुम्हाला रेसिपी आवडत असतील ना तर माझं चॅनल फॉलो करायला विसरू नका। असा तेल सुटला, आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहेत। आता तांदूळ कोणते बरं, तुम्ही बासमती घेऊ शकता किंवा आपले रेग्युलरचे जे असतात ते घेऊ शकता। तांदूळ ॲड करून झाले की आपण जो बटाटा फ्राय केला होता तो ॲड करायचा। त्यानंतर भात शिजवताना आपण जेवढा नेहमी पाणी टाकतो त्याप्रमाणे थोडासा कोमट पाणी करा आणि ह्यामध्ये पाणी घ्या आणि झाकण देऊन लो फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। आणि तयार आहे तुमची कोळंबी बिर्याणी किंवा कोळंबी भात।